संहितेचे ते कोरे कागद, दिग्दर्शकाची ती पहिली हाक, रात्री अपरात्री चालणाऱ्या तालमी आणि ऐन वेळेस होणार तो बॅक स्टेजचा गोंधळ. एक नाटक जेव्हा रंगमंचावर जिवंत होतं तेव्हा पडद्यामागे एक पूर्ण वेगळीच दुनिया चालू असते. नमस्कार, मी राधिका इंजापुरी. कलोत्सव रिवाइंड बिहाइंड द कर्टन्सच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा हा एपिसोड आहे स्क्रिप्ट टू स्टेज, बर्थ ऑफ ड्रामा. आज आपण जाणून घेणार आहोत एका नाटकाच्या जन्माची रंजक कथा, थेट कलोत्सवच्या एका संस्थापक सदस्याच्या तोंडून. चला तर मग स्वागत करूया अक्षय सामल. दादा, तू कलोत्सवच्या सुरुवातीपासून आहेस आणि आता कलोत्सवचं 13वं वर्ष चालू आहे, तर तुला कसं वाटतंय? यस, मला खरंच एकदम मस्त वाटतंय. कलोत्सवच्या सुरुवातीला त्यावेळेस आईच्या बोलण्या ऐकून मी इथपर्यंत यायचो, कारण वर्षातले 2च महिने मिळतात आपल्याला. आणि आता लग्न झालंय, आता मी बायकोच्या बोलणं ऐकून इथपर्यंत यायचो. दोघांना पण मी ऍडजस्ट केलं, तेव्हा साईला ऍडजस्ट केलं होतं, आता बायकोला ऍडजस्ट केलं. आणि तुझं पहिलं नाटक कोणतं होतं आणि त्या स्क्रिप्टची सुरुवात कशी झाली आणि तू त्यात काय रोल केला होतास? तर बिहाइंड द सीन वगैरे काय असेल ते अनुभव जरा आम्हाला. पहिलं नाटक मी केलं होतं शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर. हे मी जस्ट 10वी झाली होती माझी, त्यावेळेस आम्ही नाटक केलं होतं. मी होतो, कुमार होतो त्यामध्ये. आम्ही दोघं म्हणजे आता जे सिनियर त्यामधले आम्ही दोघं होतो. आणि त्या नाटकामध्ये माझा एकदम छोटासा रोल होता. मी एक स्टुडंट होतो जो मार खातो. तो माझं पहिलं नाटक होतं ज्यावेळेस मी मार खात होतो. आणि आतापर्यंत मी तुम्ही बघितलं असतील एवढे नाटक, प्रत्येक नाटकात कुठं ना कुठं मार खातो. म्हणजे माझी आयडेंटिटी बसली आहे की तेव्हापासून अक्षय दादा मारच खात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये कुमारचा रोल होता. आणि ते नाटक समथिंग असं होतं की जे कुमार जो मोर्याचा त्याने रोल केला होता, तर शिक्षक स्कूलमध्ये शिवाजी महाराजांबद्दल एक कॅरेक्टर त्यांचं प्रेझेंट करतात. आणि मोर्या त्याचे वडील घरामध्ये ते स्वतः सायंटिस्ट असतात, तर ते शिवाजी महाराजांबद्दल ते जास्त त्यांना माहिती असते. मग ते त्याच्या मुलाला त्याच्याबद्दलचे डिटेल्स सांगतात महाराजांच्या हस्ताक्षराबद्दल. मी याच्याबद्दल ते थोडंसं नाटक होतं. आणि ते नाटक कसं झालं होतं, म्हणजे कसं होतं ते नाटक? ते नाटक म्हणजे चांगला प्रतिसाद होता आपल्या लोकांचा, कारण आपल्या एरियामध्ये असं करणारे आपण पहिलेच होतो ना की ज्यांनी एवढं काहीतरी केलं होतं. तर लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आपला हॉल त्यावेळेस खूप छोटा होता, भवनचा खालचा. तर मला आठवतं की आपला जो डोर आहे ना, मेन डोर ओपन करतो आपण, त्या डोरच्या बाहेरनं पण लोक बघत होती. बाहेरनं उड्या मारून लोक टाळ्या वाजत होते. एवढं भारी ते नाटक झालं, मस्त झालं. दादा, स्टेजवरचं नाटक सगळेजणच बघतात, पण नाटक बसवण्यापासून ते प्रॅक्टिस पर्यंत म्हणजे कसा अनुभव होता तुझा? आणि म्हणजे नाही का, असं कोण जास्त सिरियस असायचं की मला हेच पाहिजे, हे नको, हेच दे, ते नको असं? अच्छा, म्हणजे रोल वगैरे आपण कॅरेक्टर असाइन करतो ते. या गोष्टीत बघायला गेलं ना, असे बरेच मुलं, प्रत्येकाला नाटक एकतर 2 आपण वर्षात एकदा करतो. त्याच्यामुळे जो तो येतो त्याला असं वाटतं की मला लीड रोल पाहिजे, मला हाच रोल पाहिजे, मला तोच रोल पाहिजे. बरेच मुलं येतात माझ्याकडे की मला या नाटकामध्ये हा रोल करायचा, नाटकामध्ये तो रोल करायचा आहे. पण अशा ठिकाणी मी शक्यतो जरा सेफ बाजू वापरतो. मी स्वतः त्याचं काही लोड घेत नाही. मी त्याला म्हणतो की मी तुम्हाला सांगतो, आणि नंतर ना मागे जाऊन मी कुमार किंवा मनोजशी बोलणार आणि मग त्यांना सांगायला लावणार की बाबा तू त्याला सांग की नाटक तू सूट होत नाहीयेस. मी माझ्या बाजू सेफ ठेवतो जरा, कारण मला सगळ्यांसमोर थोडंसं चांगलं प्रेझेंट व्हायला आवडतं. आणि जास्त गमतीशीर गोष्ट काय आहे नाटकात? एक कॅरेक्टर बद्दल तुला सांगतो मी, त्याचं नाव नाही सांगणार कोणाला. ते कॅरेक्टर आम्ही एक दारूचाच म्हणजे एक मित्र बसलेले असतात, त्यांचा दारूचा सीन चालू असतो. मी त्याचं नाव कोणासमोर सांगणार नाही. त्या मुलाला पण ते नाव कळायला असेल आणि इथे जे आहेत त्या नाटकामध्ये त्यांना पण ते नाव कळायला असेल. मी शक्यतो कोणाला सांगत नाही की तू ह्या रोलला सूट नाहीयेस, तू हा रोल करू शकत नाही. पण मी समोर त्याला बोललो होतो की बाबा तुला हा रोल सूट होत नाहीये आणि तू एक तर ट्राय कर, ह्यातनं बाहेरच पडायचं, किंवा वाटलंच तर एखादा साधा रोल घे की जिथं तुला करणं सोपं जाईल. आम्ही, मला आठवतं की ते नाटक स्टेजवरती दुसऱ्या दिवशी प्रेझेंट होणार आहे आणि आदल्या दिवशी आम्ही रात्री 12:30-1 पर्यंत प्रॅक्टिस करत बसलो होतो, पण तरी पण त्याला जमत नव्हतं. त्यावेळेस मी त्याला म्हणतो तू विचार कर, आणि थोडासा तो सिरियस झाला. पण नंतर त्यांनी ज्यावेळेस खरंच स्टेजवरती गेलो ना, त्याने ते कॅरेक्टर केलं चांगलं. म्हणजे लोकांना वाटलं नाही की तो चुकायचा. म्हणजे देवाची कृपा की एवढं सगळं करून त्यांनी केलं चांगलं. दादा, आपण स्टेजवरती परफॉर्मन्स करतो, ते प्रेक्षक तर सगळेजण बघतातच, पण जे बॅक स्टेजला गडबड असते बघ, ते लाईट्स आहेत का, प्रॉप्स आहेत का, सगळे आपलं कॉस्ट्युम रेडी आहे का, ते सगळं गोंधळ, त्याची काय आठवण तुझी आहे का? एक सीन मला फक्त आठवतो बॅक स्टेजचा, जो की खूप सिरियस झाला होता माझ्याबद्दल.
3-4 वर्षापूर्वीच एक नाटक होतं, तेच जे आता मी तुला बोललो की ज्या नाटकामध्ये दारूचा सीन हा, 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 होता. हा. त्याच्या वेळेस काय झालं होतं, बॅकस्टेज माझी एंट्री, आपण आता स्टेजच्या लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडला असते, तर माझी एंट्री स्टेजच्या राईट साईडला होती आणि मी नाटक चालू होण्यापर्यंत स्टेजच्या लेफ्ट साईडलाच थांबलो होतो आणि मला एंडला कळालं की माझी एंट्री पलीकडच्या साईडला आहे. तर मी तेवढ्या गडबडीत काय केलं, एकतर स्टेजच्या मागून जो मागचा पॅसेज असतो ना, त्या मागच्या पॅसेज मधून मला पळत पळत पटकन पलीकडच्या साईडला जायचं होतं आणि मला माहित नव्हतं, मागं सगळा अंधार असतो, सगळ्यांना माहिती आहे की स्टेजच्या अंधार असतो. तर मी तेवढ्या गडबडीत एंट्रीच्या फक्त 2 ते 3 मिनिटं राहिले असतील, मला कळालं परत पलीकडनं स्वप्नीलला आय थिंक मला आठवतं की त्यांनी पलीकडनं हात दाखवला की आपली एंट्री पलीकडनं आहे. मी मागून तसंच पळत पळत म्हणलं पटकन जाऊन पलीकडे एंट्री घेऊ. जसं मागणं गेलो मी, तर स्टेजच्या मागे ना त्यावेळेस बॉटम पट्ट्या होत्या माउंटेन टीव्हीला, त्यांचं काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम चालू असतं. तर त्या बॉटम पट्ट्या अशा उलट होत्या, त्याचे ना 2-3 खिळे बाहेर निघलेले होते. तर मी मागणं जस्ट पळालो आणि पळल्यावरती माझा राईट पाय ना म्हणजे त्या खळ्यावरती डायरेक्ट करणं पडलं आणि त्याच ठिकाणी मी थांबलो, परत मागं आलो. जसं मी म्हणलो की नाटक 1-1.5 मिनिटात चालू होणार होतं, साईडला बसतो. काय जण ऋतुजा तिकडेच थांबली होती. ऋतुजा आली पटकन, तिने बघितलं दादाला लागले, तिने रुमाल काढला तिचा, मी पायवर केला, तिने पुसलं पटकन आणि तेच रुमाल तिच्या हातात जे होतं तिने बांधलं पायाला माझ्या आणि ते तसंच पायाला बांधलं रुमाल घेऊन मी हळू पलीकडे गेलो आणि तशीच एंट्री स्टेजवरती घेतली थ्रू आउट द नाटक. म्हणजे मला असं वाटतं की नाही का, ही देवाची देणच असते प्रत्येक कलाकाराला. ज्यावेळेस तो स्टेजवरती जातो, म्हणजे प्रत्येकाबरोबर असं होत असेल की बॅक स्टेजला त्याच्या बऱ्याच सुद्धा होतात, पण ज्यावेळेस तो स्टेजवर जातो ना त्यावेळेस साथ त्याला देवाची पण मिळते आणि समोर पब्लिकची पण असू शकते. प्रत्येक पब्लिकला पण वाटतं की याने परफॉर्म चांगलं करावं आणि माझ्याबरोबर पण तेच झालं. स्टेजवरती मी अजिबात ते फील नाही झालं मला की मला लागलं होतं पायाला. मी तशाच पायाने पूर्ण स्किट परफॉर्म केलं आणि स्किट झाल्यानंतर इमिजिएटली लगेच प्रसाद ताटे म्हणला होता सोबत, त्याला गाडीवरती घेऊन मग मी हॉस्पिटलला जाऊन मग ते इंजेक्शन घेतले, ते टीटीचे इंजेक्शन असते. म्हणजे हे माझं सगळ्यात इम्पॉर्टंट सीन जो मला असं परत आठवतो नाटकात. दादा, तुला पायाला खिळा लागलेला असून सुद्धा तू म्हणजे नाटक केलंस पूर्ण कम्प्लीट आणि त्यानंतर तू हॉस्पिटलला गेलास. खरंच म्हणजे कळतंय की तुला नाटकाबद्दल केवढं प्रेम आहे. खरंच तुला तुझ्या नाटकासाठी नाही का दाद दिली पाहिजे. थँक्यू सो मच. दादा, जसं की कुमारदादांनी सांगितलं होतं, पद्मशाली भवन ते सावित्रीबाई फुलेमध्ये आपण नाटकं करत आलो. तर सर्वात ग्रँड नाटक म्हणजे मला तरी माहिती आहे की ते बाहुबली होतं. म्हणजे तुझा काय अनुभव आहे त्या बाहुबलीबद्दल? बाहुबली कोणता, तुझ्या सोबतचा का तुझ्या शिवायचा? म्हणजे अगं मी 2 बाहुबली गेले होते. एक बाहुबली 2016 मध्ये आणि एक तुझ्या बरोबर गेले होते 2023 बाहुबली. तर पहिले 2016 बद्दल सांगतो. 2016ला आपण भवनमध्येच बाहुबली केला होता. तर त्यावेळेस जसं सगळ्यांना माहिती की ते बाहुबली शिवलिंग वगैरे त्यातली, तर यात आम्ही म्हटलं काहीतरी आपण युनिक करू. तर युनिक विचार केला की काय करता येईल. आणि त्यावेळेस माझी आत्या इथे शेजारीच राहायची. तर मी त्यावेळेस मला आठवतं की आत्याचा एक रिकामी असलेला सिलेंडर मी वरून 3ऱ्या मजल्यावरनं खाली घेऊन आलो होतो. भवन मध्ये सगळी लोक इथे पुढेच थांबलेली होती, म्हणजे लोकांची एंट्री ऑलरेडी झाली होती, लोक थांबलेली होती आणि मी भवनच्या बाहेर ना तो सिलेंडर तसाच खांद्यावर नसतो असा मग स्टेजवरती आलो. म्हणजे तिकडनंच नाटक स्टार्ट केलं होतं का? अरे वा. ते एक सगळं ते पहिलं नाटक बाहुबलीचं, जे की भरपूर गाजलं होतं त्यावेळेस पण गर्दी झाली. आणि त्यानंतरचं नाटक तर तुझ्या बरोबर, त्याच्यामध्ये आपण मला असं त्या वर्षीचं सगळ्यात जास्त खर्च झालेलं ते नाटक आहे. आपले प्रॉपर्टीज वगैरे ह्याच्यावरती, आणि त्याच्यामध्ये ती पण अजून एक वेगळी एंट्री आपली. त्याच्यामुळे तुला पण आठवत असेल त्याच्यातली जी एंट्री होती माझी, ती आपण पाणीपुरीच्या गाड्यावरती घेतली होती. ती एंट्री ही एंट्री दोन्ही पण नाटक म्हणजे खूपच चांगलं झालं. आणि म्हणजे तुला कोणतं जास्त नाटक आवडलं, बाहुबली 1 की 2? असं मी पार्शलिटी करणार नाही कशाबद्दल, मला दोन्ही पण खूप आवडले. आणि बिहाइंड द सीन काय झालं होतं ते एकदा सांगशील? अरे वा वा, बिहाइंड द सीन विचारते स्वतः, जी 10 वेळा चुकली. तुम्हाला सांगतो, एक त्याच्यामध्ये ना धनुष्यबाण मारायचा सीन होता बाहुबली 2 मध्ये, जो की समोर तो विलन होता, त्याला बरोबर मागे बसला पाहिजे होता. हिने एवढा वेळा प्रॅक्टिस केला तो सीन, धनुष्य बरोबर मारायचं त्याला, तो शेवटला स्टेज वरती पण बरोबर नाही बसला. मग तो आम्ही ऍडजस्ट केला सगळ्यांनी. बरं झालं तूच विचारलं. तो एक सीन त्यातला मला आठवतो, दुसऱ्या वेळेस झालेला. तो खूप फनी होत असेल, कारण की म्हणजे एवढं प्रॅक्टिस करत होतं ते ऐन वेळेस नाही का गणलं ना ते.
मला पण नंतर असं वाटलं की यार काय केलंय मी म्हणून. पण लोकांना असं वाटलं ते खरंच केलं आपण. हा ऍक्च्युली लोकांचे लाफ्टर्स पडले तिकडे. हा. चांगलं झालं. येस. दादा, तू पहिल्या वर्षापासून ते 13व्या वर्षापर्यंत भरपूर मुलांना बघत आला असशील आणि आपली जी नवीन पिढी असेल तर त्या मुलांसाठी तू काय संदेश देशील? संदेश एवढाच आहे की ज्याला खरंच इंटरेस्ट आहे नाटकामध्ये, डान्समध्ये, त्याने आलं पाहिजे. जसं की आता येतात पॅरेंट्स, स्वतःहून येतात, मुलांना पाठवतात आणि एन्जॉय पण करतात. एन्जॉय करत असेल तर कल्चरला या. दादा, त्यासाठी कलोत्सव काय आहे? शेवटचा एकदम तू सिरियस प्रश्न विचारला हवा. एवढ्या वेळ मी सगळ्यांना हसवायचा प्रयत्न केला. कलोत्सव हा असा स्टेज आहे माझ्यासाठी की जिकडं येऊन मी माझा जे दिवसभराचा स्ट्रेस आहे तो सगळा विसरतो. कारण वर्षभर तर रेग्युलर, असं मी म्हणालो की आपले डेली रुटीन चालूच असतं. दिवसा जॉबला जा, घरी या, रेग्युलर कामं करा. पण कलोत्सवला येण्यासाठी मी खूप एफर्ट्स घेतो. तुम्ही सगळे मला माहिती की उशिरा झोपून उशिरा उठणारे लोक आहेत. पण मला जसं सगळ्यांसाठी मी सगळ्यांसोबत मी भांडतो की मला 10 वाजताच घरी जायचंय, कारण मला लवकर झोपून सगळ्या लवकर उठायचं असतं. पण इथे आल्यावरती मी जरी म्हणत असेल 10 वाजता मला घरी जायचंय, तरी पण बराच वेळा असं होतं ना की शेवटला मी पण स्वतःच 11, 11:15, 11:30 पर्यंत मुद्दाम थांबतो. आणि ते सकाळी उठल्यावरती मला ते कधीच चांगलं पण वाटतं, कारण इथे मला तो स्ट्रेस ऑलरेडी सगळं कमी झालेला असतो. आणि शेवटचे दिवस ज्यावेळेस आपला खरंच ऑन स्टेज परफॉर्मन्स येणार असतो ना, त्यावेळेस असं वाटतं की यार हे संपू नये. जेव्हा चालू झाल्यावरती मला वाटतं की यार लवकर घरी जाऊ, लवकर झोपू, सकाळी परत जॉबला जायचंय. पण शेवटचे दिवस मला ते नको वाटतं की यार अजून चालू झालं पाहिजे, अजून सगळे आले पाहिजेत, भेटलं पाहिजे एकमेकांना. जर असतं खरंच तर मग रेग्युलर सगळ्यांना भेटणं, रेग्युलर हे प्रॅक्टिस चालू असतं तर बरं झालं असतं. पण असं नाही होणार माहिती. कलोत्सव माझ्यासाठी हार्ट आहे माझं. अरे वा, छान. थँक्यू सो मच दादा. एपिसोड 2 मध्ये आपण पाहिलं अक्षयदादाचा अनुभव, म्हणजे त्याने काय काय केलं, बिहाइंड द कर्टन्स, बिहाइंड द स्टेज वगैरे सगळं त्यांनी त्याचा प्रवास सांगितला आपल्याला. अशाच एका धम्माल कलाकारासोबत आपण एपिसोड 3 मध्ये भेटूयात आणि तोपर्यंत पाहत रहा कलोत्सव रिवाइंड्स बिहाइंड द सीन.